नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आमची श्रुती काकी गेली आहे तिच्या माहेरी, त्यामुळं आम्ही आता ब्लॉगिंगचं काम हाती घेतलंय. ती नाही तर मी दाखवते असं. आता इथं कानासाठी ना पेस्ट करते ड्रायफ्रुट्सची, मखाना, बदाम आणि काजू आणि अक्रोड हे सगळे बारीक पेस्ट करून घेत आहे. म्हणजे कसं घ्यायचे आधी चांगली, हां वेगवेगळे करून भाजून घ्यायचे चांगले. लय लाल नाही होऊन द्यायचे, लय असे मंद आचेवर भाजून घ्यायचे आणि मग ते दळून ठेवायचे. हां. आणि ती पेस्ट कशा टाकायची? रोज थोडं थोडं याच्या डाळ खिचडीमध्ये टाकायची, नाचणीच्या पेस्टमध्ये टाकायची. परत करायचं असलं तर त्याला खायला घालायला त्याच्यात टाकायची दूध. हां. म्हणजे कसं आम्ही कानाला बाळगुटी वगैरे तर काही दिली नव्हती ना 6 महिन्यापासून, म्हणजे 6 महिन्याच्या आधीपासूनच काही लोक बाळगुटी वगैरे सुरू करतात, पण आम्ही काही दिली नव्हती. कारण डॉक्टर बोलले होते की कानाला तुम्ही बाहेरचं काहीच खाऊ घालू नका, फक्त आईच्या दुधावर ठेवा किंवा फॉर्म्युला मिल्क पण चालू ठेवा असं सांगितलं होतं. फॉर्म्युला मिल्क तर नाही, पण आम्ही म्हणजे माझ्या दुधावरती तर काना होता. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर आम्ही कानाला हळूहळू खायला सुरुवात करून दिली. तर मग आता ड्रायफ्रुट्स त्याला पहिले नाही घातले, मग आता आम्ही घालतोय. अशीच मागं तुम्ही अजून एक पेस्ट बनवली होती, कशाची होती ती? डाळ आणि मुगाची डाळ आणि तांदूळ चांगले भाजून घेतले आणि दळून ठेवले. चांगले बारीक दळून ठेवायचे आणि एक एक चमचा टाकायचा रोज उकळून शिजून द्यायचं चांगलं. तर तुम्ही परत म्हणशाल की फक्त मुगाची डाळच का सुरू केली, तर मुगाची डाळ आहे ना थोडी पचायला हलकी राहते. मग सुरुवातीला बाळाचं कसं नवीन स्टार्ट केलेलं असतं ना आपण खाऊ घालणं, तर मग त्याच्यामुळं मुगानी हलकं अन्न असतं पचायला. बाकीच्या डाळ मुगाच्या पेक्षा थोड्याशा जड असत्या पचण्यासाठी, त्याच्यामुळं फक्त सुरुवातीला मूग घेतले. आता ते मुगाचं संपलं की आम्ही मग बाकीच्या डाळी पण त्याच्यामध्ये थोड्या ॲड करू. हे थोडंसं थंड होईपर्यंत ना आम्ही जेवण करून घेतो, म्हणजे तोपर्यंत काना पण झोपलेला आहे आणि तो उठेपर्यंत त्याचं पण मग मी बनवून ठेवीन खायला काय. आणि आज दाखवते मी तुम्हाला मी कानाला आज काय खायला देणार आहे ते. मखाना टेस्टी लागतं. फ्राईड मास तुम्हाला मखाण्यावरून एक कसं सांगते. सुनील दादांनी ना एकदा मखाना आणला, त्यांनी कोणाची तरी रील पाहिली की मखाना खाल्लेलं चांगलं राहतं. सुनील दादांनी मखाना आणला, कच्चाच खायची. कच्चा म्हणजे डायरेक्ट दुकानातून आणलेलं तसं. हा, म्हणजे न फ्राय करता. मग आहे ना ते कटळून गेले, त्यांचे दात दुखून जायचे. चव दुपारी घेऊन जायचे आणि मग खायचे. एकदा मला म्हणे, हो वहिनी तो मखाण्याचे डबडे ना म्हणे तिकडे. कोणत्या म्हणलं का बरं म्हणे एवढा महागाच आहे म्हणे, पण त्याला दात दुखून गेले. म्हणलं ती पद्धत चूक, तुम्ही कशी खात्या म्हणे. मी तसेच घेऊन जातो. म्हणलं त्याला फ्राय करून खावा लागेल, थोडी गरम करून. त्याच्यात पाणी राहतं ना, थोडं मॉइश्चर पकडतं ते वाटतं, हा, त्यामुळे ते दात दुखायला लागून जातात, ते वातड होऊन जातात. वातडच म्हणतात ना मराठी शब्द, वातडच आहे ना. आणलेच नाही, आता डायरेक्ट लाडू बनवले होते ना आपण माझे ड्रायफ्रुट्सचे. मी खाऊ राहिलो बरं की कानाचे सगळे ड्रायफ्रुट्स मीच खाऊन गेलो. हा, ते होणारच आहे. माझ्या आईचा ना एवढा जीव नाही राहिलाय माझ्यामध्ये. जेव्हापासून तो काना जन्माला आलाय ना, सगळा जीव, जेव्हापासून माझा काना जन्माला आलाय ना, सगळा जीव त्या कानामध्ये लागतो माझ्या मम्मीचा. अरे मग आता मी भाजले तो वाट लावशील. ह्या घरातलं राशन संपवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. बिग बॉस लवकरच तुम्हाला घराबाहेर काढते का असं जर वागत राहिलं. पाहिला आत्ता ना मी मम्मी पप्पाकडे गेलो, तर पप्पांनी मला काय म्हणजे लाईट लावून म्हणे घरात, बरं का. त्याच्यावर मला किती साठवलं लहानपणी. आम्ही असं घरात जेवण करीत असलो समज आणि लाईट गेली तर लगेच आम्ही काय म्हणायचं, मम्मी लाईट लाव ना, म्हणजे दिवा वगैरे लाव ना. तर मम्मी काय म्हणायची, जर काही उजेड नसला तर तुमच्या काय नाकात घास जाणार आहे का? बरोबर आहे ना, जरी अंधार जरी घास तोंडातच जाणार आहे ना. ते मला आत्ता क्लिक झालं. तुझ्या लहानपणी नव्हतं असं, तुला म्हणले नाही मम्मी कधी? नाही, का? आम्हाला जेव्हा समजायला लागलं तेव्हापासून आमच्या घरात इन्व्हर्टर होतं. ओ माय गॉड, ऊंचे लोग, बडे लोग, बडी बातें, वडापाव खाते. आमचं काय व्हायचं माहिती का, आम्ही लहानपणी ना कंदील राहायचे रॉकेलचे. ते कंदील आहे ना, रात्र लाईट गेली का, रात्री लोड शेडिंग राहायचं ना, तर ते कंदील लावून द्यायचे. आणि सकाळी उठलो का आम्ही असं नाकातून हे केलं, काळं यायचं, कानातून असं हे केलं का काळा ते नाही का दिवायचं नाही का ती रात, हा ते ना सगळं नाकात जाऊन बसायचं रात्रभर. आणि सकाळी जेव्हा ब्रश वगैरे करून तोंड वगैरे साफ करायचं ना, ते सगळं काळा यायला राहायचं.
सॉरी कस काय झालं कस काय आपल्या नाकात गेलं. मग घरचे म्हणायचे अरे रात्री ते लावेल मग तेव्हा कळत नव्हतं ना असं. कंदील लावलेला. अशी आमची गरिबी होती पायल. तुझ्यासारखं आमच्या सिल्वर स्पून घेऊन जन्माला नव्हतं आलेलो आम्ही. कोणता स्पून? सिल्वर स्पून. सिल्वर स्पून आम्ही बी घेतो. बडे लोक बडी बातें. हाँ काय लागत आहे? 1 चमचा 2 चमचा फक्त. दही दे दही दे. ओ दहे. पायलचं माहेरचं नाव आहे ना दहे बरं का. दहे म्हणजे दही देणारे त्यांचं नाव दहे. लिटरली पायल आज दहे बनलेली. मम्मीचं पण माहेरचं नाव दहे. मम्मी तुमचं दहे नाव कशावरून पडलं का? आमच्या वाढवायला तुला लय दही राय. हा का? म्हशी राहायच्या पहिल्याने. त्यामुळे तुमचं आडनाव दहे पडला. तुला घ्यायचं दही? इथंच ठेवू का फ्रीजमध्ये ठेवू? लय दही खाल्लेलं आहे. नाव घेतलं तरी पित्त होतं. लहानपणी लय दही खाल्लं आता दह्याचं नाव घेतलं तरी पित्त होतं. टोमॅटो खाणार खायला. ओ कानासाठी बनवते हे सूप. सूप नाही, हं? दाल खिचडी, दाल भात. डाळ भात. हा जास्त व्हेजीस घालून. ओ माय गॉड व्हेजेस. तुमची भाषा पण खूप वेगळी आहे हो. आम्ही भाजीपाला म्हणायचो. हो का? म्हणून तुम्ही इंग्लिश मीडियमला शिकलेले आहात का? नाही, आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डाऊन बुद्रुक येथे शिकलो. तरी तुम्ही व्हेजेस म्हणतात. व्हेजिटेबलला व्हेजीस म्हणल्याने काय झालंय मुलं? खूपच सुशिक्षित आहात हो तुम्ही. विषय आहे का आमचा काही विषय? आम्ही तर भाजीपाला म्हणून मोठे झालेलो. जास्त बोर नका करू आमच्या सबस्क्रायबर्सला. काय झालं? राग आला? येऊ दे. चला हो सबस्क्रायबरांना बोर नाही करायचंय. जातो मी आता या ब्लॉगमध्ये. बाहेरच्या ब्लॉगमधून निघतो आणि माझ्या स्वतःच्या ब्लॉगमध्ये जातो. गाईज वेलकम बॅक. घे माझा स्वतःचा ब्लॉग सुरू केला मी. हो वाव. तर आज मी कानाला बनवणार आहे डाळ खिचडी. त्याच्यामध्ये थोडेसे व्हेजिटेबल्स ॲड करणार आहे. व्हेजिटेबल्स पण जास्त नाही आहे. टॉमॅटो आहे, थोडंसं बीट आहे. बीटनी थोडीशी टेस्ट येते चांगली त्याच्यामुळं. आणि हे याला काय डांगर म्हणते आमच्याकडं. दुधी भोपळा. डांगरच. लाल भोपळा असं काहीतरी म्हणते, डांगर म्हणते आमच्याकडं. तर ते पण टाकलंय. ते पण छान लागतं आणि त्यांनी मऊ होतं आणि घट्ट होतं थोडंसं भात. मग ते टाकते. आता याचं काय करणार तू? पहिले तर मी थोडंसं गरम पाणी करून घेते. मी डायरेक्टली गार पाणी नाही ॲड करत भातामध्ये, राईसमध्ये. तर मग थोडंसं गरम पाणी उकळून घ्यायचं आणि मग ते ॲड करायचं भातामध्ये. डाळ राईस भातच राखतो ना. कुठे भात? म्हणजे येईल ना, थांबा ना. अच्छा प्रीमिक्स म्हण ना. कानाचं प्रीमिक्स तयार करून ठेवलेलं आहे. येस, हे कानाचं प्रीमिक्स. हे कानाचा डाळ भात आहे हा. याच्यामध्ये डाळ आणि भात मिक्स डाळ करून. आणि राईस मिक्स आहे. आणि त्याच्यामध्ये आता व्हेजेस जाणार. हे कसं बनवलंय, धुवून घेतलं, पूर्ण वाळवलं, मग भाजून काढले ते आणि मग ते मिक्सरमधून ग्राइंड केलं. हो एकदम बारीक असं त्याची पावडर बनवली. आणि हा कानाचा आज सकाळचं जेवण आहे. हो हे आजचा हा ब्लॉग तुझा लई मोठा होईल का? लय म्हणजे 15-20 मिनिटात होईल. होऊ द्या ना, एडिट करायला आहे ना आमची. हे थोडंसं तूप टाकायचं. तुपाने का? लहान बाळाला तूप खाऊ घालता का? हा, तुपानी ना लहान बाळाचं पचन चांगलं होतं. म्हणजे जे पण ते खातं ना ते छानपैकी पचतं. याचा सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास केलेला आहे. मला पण खूप सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या की हे घातलं पाहिजे का. तू पण तर पहिल्यांदाच आई बनलेली ना. मी पण पहिल्यांदाच आई बनलेले. पण मी जे पण कानाला पहिल्यांदा ट्राय करते ना ते सगळं सर्च करते. त्याच्यावरती थोडंसं रिसर्च करून घातलं पाहिजे का, त्याच्यातून होणारे फायदे वगैरे, तोटे बी कसे आपण हे करायचे ते सगळं बघून मी कानाचं. एक म्हणजे तू एक सजग आई आहेस असं म्हटलं तर ते मी कसं स्वतःहून म्हणू. उंच माझा हा, ते स्वतः सचिन पिळगावकर. ते मी स्वतः माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही असं कोणाला ट्रोल नका बघू.
मला नाही आवडत ते. ओ माय गॉड. थोडंसं पाणी गरम झालंय. आता मी त्याच्यामध्ये तुपम टाकलं होतं, तर त्याच्यामध्ये हे टाकायचं सगळं थोडं थोडं. कलर लय भारी येतो बरं का पण. हां, बीटनी छान कलर येतो, ते त्याला दिसायला पण छान होतं. कधी कधी मी सिंपल दाल राईस बनवते त्याच्यासाठी, कारण आणि कधी कधी असं बनवते. एक एकच थांबतो पण कंटाळून जाईल ना, त्याच्यामुळे थोडंसं वेगवेगळं करतो. पण पाहिलं मला तुझ्याकडं बघून लय भारी वाटतं माहिती का. कावर माहिती का, माझ्यासाठी कधी ना असं स्पेशल काही बनवलं नाही, असं कधी मला एवढं हे नाही करत. पण लहान तिच्या बाळासाठी किती मेहनत घेते. आज बरं, तुम्ही मला बाळासाठी मेहनत घेते हे म्हटलात ते तरी चाललात, माझ्यासाठी हे नाही. मला कधी नाही म्हणली यांना आहे एकच खाऊ घातलं, आता यांना नवीन पदार्थ ट्राय करून बघते. याच्यावरून काय सिद्ध होतं मग केलं नाही का तुम्हाला मी की बीट वगैरे add- बाळामध्ये जास्त जीव राहतो, नवऱ्यामध्ये नाही राहत. तसं नाही. मला तर काय घ्या जे खायचं ते खा. आता हे झालं थोडंसं असं, त्याला वाफेने थोडं मऊ होऊ द्यायचं, लई पण जास्त नाही. त्याच्यामध्ये थोडंसं जेवढं पाहिजे तेवढं हे तेवढं पाहिजे तेवढं, म्हणजे काना किती खातो असं. पावडर टाकायची, ज्याच्या त्याच्या बाळ माहिती ना, अंदाज कोणाचं बाळ किती खातं काय खातं ते. हे असं मस्त थोडंसं भाजून घ्यायचं. आणि हे गरम केलेलं पाणी त्याच्यामध्ये थोडं टाकून पहिले सगळं ॲड करून घ्यायचं. आणि एक अंदाज तर येतोच आपल्याला की ह्या भाज्या किती पाण्यामध्ये शिजतील. भरपूर ब्लॉग झालेला आहे. तुम्हाला पायलचे डेली ब्लॉग बघायला आवडतील का मित्रांनो? कारण आमच्या घरात ऑलरेडी 2 ब्लॉगर आहेत, आणि ती तिसरा ब्लॉगर डेली ब्लॉग करायला आवडेल तुम्हाला? हा, डिमच केलंय. हा, एकदम डिम कर, डायरेक्ट बंद कर, तिकडून स्विच बंद कर त्याचं डायरेक्ट. नाही तर सूर्यप्रकाशात ठेवते का? भाज. हो मम्मी, सूर्यप्रकाशात ठेवायला का बाहेर? नाही तर फुल राहते याला बसव तिकडं. कसं वाटलं? जेवण होस्तवर काना पण उठलाय. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग जाधव फॅमिली. आम्ही उठलेलो आहोत. काना 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 सरवण हाय कर. गुड मॉर्निंग, राधा राधा, शुभ सकाळ. दुसरी झोप झाली कानाची ही. आत्यांनी आता याची सगळी अशी बारीक पावडर करून घेतली आहे, म्हणजे ती पटकन शिजत जाईल. आणि तोपर्यंत इकडं कानाचं पण झालेलं आहे, भात शिजून झालेला आहे. त्याला आता थोडंसं मिक्सरमधून काढते, म्हणजे हे सगळं एकत्र होईल. बारीक एकदम प्युरी करून घेतली आहे. आता ती थोडीशी गाळून घ्यायची आणि मग कानाला खायला द्यायची. चला तर, कानाचं हे सगळं रेडी झालं आहे, एकदम मस्त दिसतंय आणि कानाला आवडतं पण आहे. मी त्याला 1 चमचा दिला, त्याला झालं आहे असं की मी कधी खाऊन कधी नाही. सगळं त्यासाठी टोमॅटो आले घरची मस्त मस्त. हा, कसं रे दादा, चांगलं लागतंय का? टेस्ट आहे का? का मम्मानी काहीतरीच बनवून दिलं? टेस्ट केलं असेल. टेस्ट तर एकदम असं बेचव लागतं रे. त्याच्यात मीठ नाही, मिरची नाही, लय वेगळंच लागतं. पण खाल्लं मस्त लागतं. मिरची नसली तरी चालेल. थोडं मीठ असलं ना लय टेस्टी लागेल. सूपच लागेल, म्हणजे टोमॅटो सूप कसं होतं तसं. धर 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 बाप्पा. पोट भरत भरत आलं का नखरे सुरू. धर धर बाप्पा. आता फुरक्या मारायला सुरुवात केली. धर बाप्पा. जोडू का असा? हा, खाऊन घ्यायचे बाई, तू चिकू घेऊन जाई ना. अरे बाप्पा बाप्पा धर. चुकू पिकू. ए चुकू पिकू. चुकू पिकू. ए चुकू पिकू. ए, खाऊ राहिलं ना आजी, नको बोलू. चुकू पिकू. हा चुकू पिकू. ए चुकू पिकू. अगं मी खातो ना आजी, नको बोलू ना. टोमॅटो असल्यावर कडक नाही होत. कानाला आंघोळ वगैरे घातली, त्याला झोपी लावलं आणि बसलेच होते. लगेच घरातलं दुसरं लहान पोरगं. तर लगेच घरातलं सगळ्यात लहान पोरगा आलं. मला लय भूक लागली, मला लय भूक लागली. मग आता त्यांच्यासाठी मी बनवते डाळीच्या पिठाचे धिरडे. हे बघा असे
थालीपीठ म्हणते थालीपीठ थापून केलेल्याला म्हणतात. म्हणजे याला काय म्हणतात? याला धिरडेच म्हणत्या. आमच्याकडं तर धिरडेच म्हणत्या गो, तुमच्याकडं काय म्हणते आम्हाला नाही माहिती. तर मग आता गरम गरम मस्त त्याच्यात कांदा टोमॅटो टाकलेलं आहे. तर छान असे त्यांना गरम गरम बनवून देते. तोपर्यंत कसं आमचा दादा उठे, मग त्याचं आवरायचं, बाकीचे काम करायचे. कसे झाले हो? मस्त झाले. खरं सांगा आता. करतो. खरंच ना? चालेल मग. एकदम भारी. आत्ता आहे ना हे येवल्याला गेले होते, यांचं काम होतं. मग आपण थोडी खाल्ली सगळी. दुसरे आहे का? हा दुसरे फ्लेवर आहे ना. तर यांनी ना येवल्यावरून येतानी ना मालकिस्ट नावाचे बिस्किट आणले. तर त्यांनी आतापर्यंत आम्हाला 4 ते 5 वेळा सांगितलं असेल ते दुसऱ्या देशात बनते बरं का, दुसऱ्या देशात बनते बरं का. पहिल्यांदा आवडली मला. आवडले ना? मस्त आहे मालकिस्ट. चॉकलेटवाले होते हे, छान लागले. बाहेरून आले बरं का, दुसऱ्या देशातले बरं का, दुसऱ्या देशात. पडन पडन पडन, पण खरंच मस्त होते बरं का. माझ्या दादूला का बरं झोळीत ठेवता तुम्ही? त्याला बाहेर का बरं नाही काढत? हे काय होतं त्याच्यावर दादूने आत्ताच सू करेल. शी 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 पाहिले ना का ना. तुझं झालं खाऊन? दुसरं सांग, दुसरं दे त्याला. बरं का. एक कान्हा काय करतो रे? मम्माला त्रास देतो? हा? होतंय ना, थकतो ना जेव्हा सगळं खेळून बिळून, तेव्हाच माझं जवळ येतं. तसं असं जो काय रे दादा? दूध पी पुरता येतो निघून. टाकलू काय काले आता मोबाईल बघायचा त्याला. नाही दादू